नवरीची वाट बघतोय. ओळख करून दे घरच्यांची. आता हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. हे सगळे हे माझे वडील नितीन रेखी, ही माझी आई राजश्री, ही माझी आत्या मनीष आत्या, ही माझी काकू, ही माझ्या वडिलांची मामी आणि ही सगळ्या माझ्या मावश्या, ही काकू हा माझा योगेश काका, हा माझा भाऊ आत्याचा मुलगा, हे माझा आत्याचा मामा, माझी सगळी आमची फॅमिली. हा ज्ञानेश मामा माझा. बर किती एक्साइटेड आहात सगळे.
हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे अहिल्यानगरमध्ये आहे आणि अप्पीचा साखरपुडा आहे आणि अर्जुन आणि सिंबाची एंट्री नाही होणार असं कसं होईल? अप्पीचा साखरपुडा आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? अपिमा अप्पिमाच्या बाजूने. बरं, आज काय आहे अप्पिमाचं? साखरपुडा साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट. बरं रोहित, इतका मोठा दिवस आहे तिच्यासाठी, कारण कसं असतं, तू तिचा फर्स्ट को स्टार आहेस आणि तुमची जोडी इतकी गाजली, पण या लव्ह स्टोरीचा तू कितपत भाग होता किंवा तुला कसं कळलं? खरं सांगू, डे वन पासूनच मला माहित होतं, बिकॉज मी अमितला आधीपासून ओळखतो. एका ऑडिशनला आम्ही दोघे एकत्र होतो आणि त्यांनी मला उडवलं होतं आणि तो एक फिल्म त्यांनी मिळवली होती. आमची अशी ओळख होती आणि डे वनला PMG कलेक्टरच्या सेटवर अमितबद्दल विषय निघाला, त्याचा फोटो मला दिसला, तो व्हिडिओ कॉलवर शिवानीशी बोलत होता आणि आम्ही पाहिलं. अरे म्हणलं, ह्यांनी मला एका पिक्चरमधून काढलं आहे. तर म्हणले, अरे हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. डे वन पासून मी त्यांच्या स्टोरीचा साक्षीदार आहे, म्हणजे PMG कलेक्टरचे 3 वर्ष. सो मी त्या पूर्ण जर्नीचा भाग आहे अगदी. खूप मस्त. तू अमित दादाला ओळखतोस? हो. आवडला तुला अमित? का आवडला रे? का आवडला? मला लाल करतो. तुझे लाड करतो. बरं, अप्पिमासाठी काही मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? काहीच नाही मेसेज. बरं, तुम्ही आज एक रियुनियन झालंय असं म्हणायला हरकत आहे एका वेगळ्या याच्यात, पण अहिल्यानगरमध्येच खास मैत्रिणीसाठी आलायस तू. तिला काय मेसेज देशील आणि अमितला काय सांगशील? कारण का 3.5 वर्ष तू तिच्यासोबत होता. सेटवर मोस्ट ऑफ द टाइम तिने तुमच्या दोघांसोबत स्पेंड केलाय. एक त्याला सांगायचं असेल की ही तिची सवय फार वाईट आहे, तर काय सांगशील? आता मी काय सांगणार, खरं सांगायचं तर अमित उसकी रगरग से वाकिफ आहे, बट स्टील की खूप हार्डवर्किंग आहे मुलगी. आणि 2.5-3 वर्षामध्ये मला फक्त एक गोष्ट जाणवली आहे की ॲक्टिंग हेच तिचं सर्वस्व आहे. म्हणजे मला असं, मी अमितला हेच सांगेन, त्याला पण माहीतच असेल, पण मी त्याला मनापासून सांगेन की ती गोष्ट तिच्यासोबत कायम राहू दे. म्हणजे ॲक्टिंगमध्ये तिचा प्राण आहे, तर तू तिचं ते जप, तर ती तुला आयुष्यभर जपेन असं मला तरी वाटतंय. खूप मस्त. अप्पी, मला जर आता एक काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगशील? पटकन सांग. चल. मला साखरपुडा लवकर उरक, भूक लागली जेवायची. नाही, अशी छान मी आत्ताच अपिमाला भेटलेलो आहे. तिला सांगेन की आयुष्यभर खुश राहा. तिला मी तर भेटलो होतो, बरी पण अपिमा बोलली किती दिवसांनी भेटलास मला. अशीच छान राहा. अशीच मग मी बोललो अशीच छान राहा. साखरपुडा लवकर आवड, मला भूक लागली. अगदी साखरपुडा लवकर आवरा, आम्हाला भूक लागली. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. जय बजरंगबली. तर दुश्मन गिनली. ओके, बाय.
सुख कळलं तुला. हा पण नाही, खरं तर 8 वर्षांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये एकमेकांना ओळखण्यापासून, एकमेकांच्या कलागुणांना ओळखण्यापासून, एकमेकांच्या निगेटिव्ह पॉइंट्सला ओळखून त्याला पॉझिटिव्ह रित्या बघण्यापर्यंत आणि त्या पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी आणून आजचा हा दिवस आणण्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप मोठा आणि खूप शिकवणार आहे. माणूस म्हणून मी स्वतः खूप बदललो या सगळ्या प्रवासामध्ये. आणि म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादं नातं सुरू करतो ते पूर्णत्वाला आणणं खूप महत्वाचं असतं. आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की आपण जर का नात्यामध्ये अडकतोय तर ते नातं पूर्ण करूनच राहायचं, भले काही हो. सो याचं सगळं क्रेडिट मी शिवानीला देईन की मी तर होतोच सोबत, पण तिने ते टिकवून ठेवलं. किंवा तिने प्रत्येक वेळेस डाऊनफॉल्स येतात, अपसाइड डाऊन्स होतात, पण ती कायम सोबत होती म्हणून आता इथे सोबत आहे. आणि हेच खरं सुख मला कळलंय. आणि मला वाटतं की आता तिचा हात जो धरलाय तो आता शेवटपर्यंत काही सुटायचा नाही. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावरती आहेतच, त्यामुळे चिंता करायची काळजीच नाही. स्वामी समर्थ महाराज आहेत आमच्या पाठीशी, आमचे महाराज आहेत, गुरु महाराज ते पण आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाठीशी घेऊन मी आता नवीन आयुष्याला सुरुवात करतोय. इथे खूप माझी जवळची माणसं सगळी जमा झालेली आहेत. त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार करतो मी. जिथून सुरुवात झाली, आमचं नातं जिथं घडलं, ते आमचे नाट्यमंगल फॅमिली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज जो काही दिसतोय तो जस्ट बिकॉज ऑफ नाट्यमल्हार, की तिथून आम्ही काहीतरी केलं, पोटेन्शियल घेतलं, घडवलं, प्रेमात पडलो, मग दोघांनी एकत्र मिळून नाटक केलं आणि आता संसार करतोय. नाट्यमल्हार फॅमिली, परत निवेदिता ताईंसारखी व्यक्ती आज इथे माझ्या फक्त कौतुकासाठी आणि प्रेमा खातर इथे येते. त्यांचं पण मला मनपूर्वक आभार मानावं वाटतं. माझे सगळे नातेवाईक, आई वडील जे अहोरात्र या सगळ्या गोष्टींसाठी राबले, माझ्या आत्या, मामा, काका, काकू, मावश्या, सगळ्यांना लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात, मला सगळं आजचा दिवस स्पेशल केला. थँक्यू सो मच. असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या. आणि शिव, आय लव्ह यू. आणि खरंच बाकी आता सगळंच अमितने सांगितलंय. नाट्यमला किती महत्वाचं आहे आणि कारण तिथूनच ऑब्विसली सुरुवात झाली. आणि बाकी सगळेच मेंबर म्हणजे आता ते पोचताही येणार नाही एवढी सगळी जवळची माणसं आहेत. आणि ती टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जात राहिलो, पण आम्ही त्या लोकांना कधी सोडलेलं नाही. सो फॅमिली असेल, आई बाबा, ताई, भाऊजी, मामा, मामी, माझे सगळे भावंड, त्यात आता काही मिसिंग आहेत, मी त्यांना खूप मिस करते खरं तर. बट ठीक आहे, ते कायमच त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आहे. सो सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा खरंच अमूल्य वेळ काढून आला. कारण नुकतीच दिवाळी झाली आहे, सगळ्यांना सुट्ट्या होत्या, पण त्यातही तुम्ही कुठे न जाता किंवा तुमच्या सुट्ट्या मॅनेज करून तुम्ही आलात. सो थँक्यू सो मच एकदा त्यासाठी. आणि बस आता फार वेळ घेत नाही, छान छान जेवा आणि खूप खरंच एन्जॉय करा. कारण सगळ्यांना माहिती आहे की संजोगचं फूड खूप छान आहे. सो सगळेजण एन्जॉय करा आणि बस लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मला एक मेन्शन करायची गोष्ट, खूप महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आभाराची. आम्ही जे कॉस्ट्युम्स घातले ते पण आम्हाला कोलॅबोरेशन्स मध्ये आम्ही कॉस्ट्युम्स आणलेले आहेत. 16 मेन्स वेअरचे आभार, तिचा कलाक्षेत्रमचे आभार, तिची ज्वेलरी आष्टिकल ज्वेलर्सचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोघांचेही लुक जे अलिशा आणि कल्पना सातत्याने मला वाटतं मी जशी अपी म्हणून प्रेझेंट होते लोकांसमोर, तर ती त्या दोघींमुळेच होते. कारण ते खूपच सुंदर लुक क्रिएट करतात सगळ्यांनी. आणि सगळंच ओव्हरऑल डिझायनिंग आणि सगळं नेहा तू जिथे कुठे आहेस तू हात वर कर एकदा. तुझ्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. अच्छा ठीक आहे, बट नेहा शिवाय आम्ही दोघेही जण अपूर्ण आहोत. सो थँक्यू सो मच नेहा. आणि तुम्हाला सगळ्यांनीच मनपूर्वक आभार की तुम्ही इथे आलात आणि एवढं प्रेम केलं. थँक्यू सो मच. आणि इट्स मज्जा चॅनल ज्यांचं लाईव्ह कंटिन्यू एक पोस्ट प्रत्येक मोमेंट ते टाकताय. थँक्यू सो मच. इट्स मज्जा, आम्हाला मज्जा आली. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं
दिया ये रहना और तुम. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. इट्स मज्जावर अपडेट बघतच असाल. शिवामितचा साखरपुडा आहे आणि शिवामित नक्की कोण आहे तर किती छान दिसत आहेत. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण का इतका छान सोहळा काहीही कटकट न करता, काहीही राग न करता पार पडला. तुम्हाला आवडला का खरंच? थँक्यू सो मच. तुम्हाला मज्जा आली का? खूप मजा आली. बस ते महत्वाचं. पण हे किती अनएक्सपेक्टेड आहे. अप्पी आणि अमित सतत मी अप्पीच तिला, मी सगळीकडे तिला अप्पी अप्पीच ऐकते. इतकं हा अर्जुन तुझ्या आयुष्यात कधी आला किंवा हा अमित तुझ्या आयुष्यात कधी आला? आता झाले 8 वर्ष आम्हाला भेटूनच, म्हणजे अर्जुनाने बाण 8 वर्षातच मारलाय. येस येस येस. आता 9वं वर्ष सुरू झालंय आमच्या रिलेशनशिपला आणि आम्ही खूप शांततेत अगदी निगुतीने सगळं पार करत करत आता फायनली हा एंगेजमेंटचा डिसिजन घेतला. नाही, कारण की आम्हाला नातं पूर्ण करायचं होतं. कुठेही ते अर्धवट सोडून जायचं नव्हतं किंवा ते आम्हाला टाइमपास कधीच करायचाच नव्हता दोघांना. पण घाई आम्हाला गडबड असं होतं की नव्हती काही मुळात गडबड काही. नव्हती. आपण सेटल होऊया, छान काम शोधूया, कुठे करिअर होते ते बघूया, करिअरवर आधी फोकस करूया, नंतर आपल्याला आहे ना पडलेलं आणि योग्य वयात होतंय सगळं व्यवस्थित. त्यामुळे आता फायनली आजचा दिवस आलाय की त्या दिवशी आम्ही दोघांना एकमेकांना ह्या अंगठ्या घातल्यात आणि आता आम्ही पुढचं आयुष्य सोबत घालणार आहोत. पण या जेव्हा इंडस्ट्रीत आपण असतो तेव्हा फार पटकन बातमी लीक होण्याची शक्यता असते किंवा पटकन प्रेक्षकांना कळण्याची. हे 8 वर्ष कसं जपून ठेवलं? नाही नाही, म्हणजे तेच मला म्हणायचं की ते एकतर असं रिलेशन नव्हतं की ते खूप जगाला ओरडून सांगणं आणि मग ते कुठून तरी असं कळेल असं नव्हतं. एकतर मुळात माझं अप्पी हे पहिलं काम होतं. त्याचं शूट मी साताऱ्यात करत होते. अमित कंटिन्युअसली मुंबईत शूट करत होता. त्यामुळे असा भेटण्याचा आणि काहीतरी बातमी लीक होण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण मी 3 वर्ष सातत्याने एवढी बिझी होते शूटमध्ये, त्यामुळे मधला असा वेळ नव्हता काहीच. आणि असं काही सांगण्याचं म्हणजे असं नव्हतं की आपण काहीतरी लीक करूया आणि मग असंच लोकांना एक मजा वाटेल की अरे काहीतरी लोकांना हवं असतं ना की अरे यांचं चाललंय किंवा. तर ती चर्चा न होता मला एक छान सोहळ्याच्या मार्फत हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि एवढंच म्हणजे मला वाटतं की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत हे तर आहेच आहे, पण आम्ही त्याआधी खूप चांगले मित्र मित्र होतो. आहोत. म्हणजे खूपच चांगले मित्र होतो आम्ही. आमचं की कायम चर्चा व्हायची की तसं काही नको करूया आपण डिरेक्टली ज्या दिवशी अंगठा घालू त्या दिवशी आपण जगाला ओरडून सांगूयात की आम्ही जसे मित्र एंगेज म्हणून आहोत. सोबत राहतोय तसे आयुष्यभर मित्र म्हणून सोबत राहू, एवढंच. बाकी काय नवरा बायको ते टॅग लागतील पुढे किंवा तो संसार वगैरे काहीतरी जड शब्द येतात, पण आम्ही मित्रच राहू शेवटपर्यंत. एकमेकांचे सुखदुःख सांभाळून, एकमेकांना सांभाळून आम्ही पुढे जात राहू. अशा हिशोबाने टीम वर्क चाललंय त्यात. हा. इथून अगदीच. पण पहिलं प्रपोज कोणी केलं? तू आधी केलं की अर्थात म्हणजे हेच नाही काही. म्हणजे मी तिला एकांकिकेत पाहिलं होतं, एकांकिकेत तिचं काम पाहिलं होतं. आधी कामाच्या प्रेमात पडलो आणि नंतर जेव्हा ती सगळं गेटअप चेंज करून बाहेर आली तेव्हा तिच्या स्वतःच्या प्रेमात पडलो, तिच्या प्रेमात पडलो, सौंदर्याच्या. म्हटलं अरे ही मुलगी जरा छान वाटते मला, काहीतरी झालं पाहिजे. आणि मग दौऱ्यानं कंटिन्यू सोबत दिसायची, समोर असायची. मग तिचे एकांकिका पाहायचो, तिला पाहायचो मी कायम. आणि म्हटलं नाही, ही मुलगी मला आयुष्यात पाहिजे. आणि मग नंतर मी इंस्टाग्रामवर मेसेज केला की हाय हॅलो तुझी एकांकिका मला आवडते वगैरे, टिपिकल मेसेज केला. नंतर तिने रिप्लाय दिला आणि हळूहळू चॅटिंग वाढली. तिला काय माझ्यात दिसलं माहीत नाही. 6 महिने घेतले पण मॅडमनी मला होकार द्यायला. मग आता आयुष्यभराचा निर्णय म्हटल्यानंतर तेवढा वेळ. आणि मुळात तो अहिल्यानगरचा आहे, मी छत्रपती संभाजीनगरची आहे. सो ते लॉंग डिस्टन्स पण होतं, करेक्ट लेवलला माहीत नव्हतं. सो म्हणून 6 महिने मला वाटतं खूप कमी वेळ आहे असं मलाच वाटतंय. पण नाही, पण त्या 6 महिन्यात आपली तिने मैत्री किती छान झाली. 6 महिन्यात वेळ घेतला, योग्य निर्णय घेतला आणि त्यामुळे आज हा हा, दिवस आणि आहे. मुळात आम्ही दोघेही जण त्या निर्णयावर टिकून होतो. हा. अगदीच. आम्ही फारच फर्म होतो. सो हे आज सगळं जुळून आलं. त्यामुळे 6 महिने काय विचार केला की अमित कसा आहे? 2-3 दिवसातच झालेला, कारण तो मुलगा कमालच आहे. आता हे मी सांगून नाही, हे जे लोक अमितला पर्सनली ओळखतात त्या सगळ्यांनाच माहिती आहे. माझं तुलाही कौतुक पर्सनली होतंय, माहिती आहे. तो कौतुक होते माझं. नाही खरंच आहे. पण हे यात किती आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. आज साखरपुडा वगैरे झाला ठीक आहे, पण आज तिच्या तोंडून कौतुक निघणं नाही, तो मुलगा पण खरंच खूप चांगला छान उत्तम आहे. पण मग काही गोष्टी असतात ना की आपल्याला हे करायचंय. बरं, माझं मत पण ना असं बदलत नव्हतं. माझं मत फर्म होतं, पण मला योग्य ती सांगण्याची वेळ हवी होती. सो मी 6 महिने जरा घेतले त्यासाठी, सॉरी. बट ते आता वर्क झालंय ना. सो 6 महिने काय, त्याने ऐकलंच नाही. सॉरी. 6 महिन्यांसाठी.
इट्स ओके, पण आयुष्यभरासाठी सोबत आहेस त्यासाठी थँक्यू. माय थँक्यू सो मच. अगदीच मला अजूनही आठवतं इंस्टाग्रामवर अमित नावाच्या व्यक्तीने एक स्टोरी टाकलेली. जी हिनी बघितली होती. इट्स मज्जागल अंकित लोखंडेंनी ती स्टोरी बघितलेली होती. आणि मग मी त्याला मेसेज केला, अप्पी. तर त्याने रिप्लाय दिला, नाही नाही मैत्रीण आहे. म्हटलं नाही, तुमचं रिलेशनशिप आहे. तो नाही मैत्रीण आहे. आणि काही नाही, मी तिथे फक्त आम्ही थिएटर पार्टनर होतो, ऍक्टर्स होतो, म्हणून मी हॅशटॅग पार्टनर लिहिलं नाही होतं. नाही नाही, एक मिनिट अमित, हे आज तरी आपण तू त्यांना सांगितलं पाहिजे की हे तू त्याच तेव्हा मी चुकलो होतो. मला असं वाटलं नव्हतं मी एवढा मोठा झालो की मीडियावाले लक्ष वगैरे ठेवतील माझ्यावरती. हे खरं काही तर पण हे आहे. कारण आहे. हे पण त्यामुळे मी चुकीचं कारण आहे. टाकलं आणि मीडियावाल्यांनी ते पाहिलं. आणि ते आणि मग त्यानंतर आठवड्याभराने इट्स मज्जाची टीम आपली आमच्या कलेक्टरच्या सेटवर आली आणि व्हॉट्स इन माय फोन हा सेगमेंट हे माझ्या बरोबर घडलंय किस्सा. आणि हीच ती मुलगी होती, व्हॉट्स इन माय फोन, आणि मी ते हाईड करत करत कसा बसा तो इंटरव्ह्यू संपवला. नाही पण हे सगळं होत असताना अखेर आलं की या वर्षी एंगेजमेंट करूया. हा कोणता एक हे होता ना की आय लव्ह यू म्हणणं वेगळं आणि लग्नासाठी प्रपोज करणं वेगळं, किंवा आत्ता करूया ग पण असं. मला तेच सांगायचंय की आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा भेटलो समोरासमोर, असं आम्ही जेव्हा आम्ही मेसेजवर बोलायला लागलो ना, त्यानंतर मला वाटतं अमित मला एक 2 महिन्यानंतर अमित घरी आलेला. सो पर्सनली अमित रेकी या माणसाला मी असं पहिल्यांदा समोर बघितलेलं माझ्या घरात. म्हणजे समोर इन द सेन्स कसं की आपण आता बोलतोय बघ, आपण असं बघणं वेगळं, दूर कुठेतरी आहे, कुठलं तरी प्राइज घ्यायला स्टेजवर जातोय हे वेगळं. पण पर्सनली अमित रेकी या व्यक्तीला मी असं बोलताना घरी बघितलं. असं माझ्या घरी बघितलं, कारण त्यांनी मेसेज केलेला की आपण भेटूयात. तर मी म्हटलं हो ऑब्व्हियसली आपण भेटूयात, कारण आपण खूप छान आपलं एक काहीतरी बॉन्ड क्रिएट होतोय आणि आपण खूप छान मित्रमैत्रिणी आहोत. तू एक काम कर, तू घरी ये. आणि तो घरी आला आणि त्या दिवशी त्याला परत निघायचं होतं. तर मी त्याला सांगितलं की, तो म्हटलं की काय आपलं, तो म्हटलं लग्न करूया. एवढं सटल हा एवढं सटल होतं ते की लग्न करूया. ती फर्म होती आणि की ती लग्न करायचं. हा मी फर्म होते की आपण लग्न करूया आणि आता आपण प्रॉपर छान वेळ घेऊयात आणि आपण योग्य त्या वेळेला योग्य तो डिसिजन घेऊयात. अप्पी ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या 1 महिन्यानंतरची माझी पहिली सुट्टी होती, तेव्हा मी घरी गेले आणि आईबाबांना सांगितलं. ऑब्व्हियसली त्यांना माहिती होतं, कारण हा सातत्याने घरी येणं जाणं होतं आणि आईबाबांचा फार लाडका होता. सो ते सगळं झालं आणि मग आईबाबांना सांगितल्यानंतर हा डिसिजन फर्म झाला आणि मग हे सगळं हे पुढचं सगळं. घडतंय. खूप मस्त, पण फार सुंदर दिसताय तुमचे Thank you. कपडे आणि मेकअप Thank you. टू द पॉइंट झालंय. Thank you. सगळं छान आहे. Thank you so अंगठ्या much. प्लीज प्रेक्षकांना दाखवा. Yes. Finally. थँक्यू. मर्जीने जेव्हा तुम्ही चॉईस करता हा आहे आप्पीचा होणारा खरा नवरा. अर्जुन हप्पीचा अर्जुन हा आहे. हा. thumbnail आपल्याला दिलेला आहे. सो थँक्यू सो मच इथे इट्स मज्जा टीमला बोलवल्याबद्दल. Thank ऑल द Thank व्हेरी you so much. बेस्ट. तुम्ही थँक्यू. आल्याबद्दल आणि आमचे सगळा इव्हेंट लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप फोन येत आहेत. तुमचं आपलं सगळं ते मज्जावरती टाकलेलं सगळं बघतायत लोक आणि मला कंटिन्यू फोन करतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.